आणि मुग्धा माझ्यापेक्षा खूप लहान आहे आणि तिला मला मैत्रीण म्हणायचं आहे. सो आम्ही त्याच्यावरून खूप एकमेकींना मस्करी केली आहे एकमेकींची. तुम्ही गोड खाता? जिलबी असेल बाई तर फिटनेस फ्रीक आहेत ते. अरे पण म्हणून काय झालं म्हणजे कोणी सांगितलं की गोडामुळे वजन वाढतं? नाही पण खाता का तुम्ही इतकं डाएट? नाही सतत मला दिसतं तुम्ही सगळं डाएट नाही ते जिलबी. अरे जिलबी आई तो सब सब बाजू में है सब और फिर मतलब फक्त जिलबी आणि मठ्ठा. जिलबीचा जो स्वाद आहे गोड, that is my दादा. येस आणि आम्ही आमची पेअर रादर. येस फ्रेश जोडी ऑफ 2025. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी मराठीने छान असं भव्य मंगल कार्यालय आयोजित केलं आहे, ज्यामध्ये पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकांचं महासंगम आहे. आणि याच निमित्ताने एक फ्रेश अशी जोडी माझ्यासोबत आहे. निवास आणि लक्ष्मी, म्हणजेच लक्ष्मी निवास. तुम्ही दोघेही खूप छान दिसताय. डान्स तर कमाल केला. पण काय सांगाल, किती एन्जॉय करताय? कारण पहिल्यांदाच इतक्या भव्य मोठ्या प्रमाणात असं काहीतरी टेलिव्हिजनवर घडतंय. मला वाटतं जसं तू म्हणालीस की इतका भव्य कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्ही एन्जॉय तर करतोच आहे. आणि झी मराठीचे आभार, आमच्या निर्मात्यांचे आभार की इतकी मोठी गोष्ट, इतकं भव्य दिव्य मंगल कार्य त्यांनी आयोजित केलेलं आहे. त्यामुळे लक्ष्मी निवास आणि पारू अशा दोन भन्नाट टीम्स एकत्र आलेल्या आहेत आणि प्रेक्षकांसाठी मला वाटतं मनोरंजनाची पर्वणीच आहे. आणि श्रीनिवास आणि लक्ष्मीसाठी तर हा खूप मोठा कार्यक्रम आहे. त्यांच्या लेकीचं लग्न आहे, ते निर्विघ्न पार पडेपर्यंत जी धाकधूक सुरू आहे ती आहेच. पण आता आम्हाला खात्री आहे, तुम्हा सगळ्यांचे पण आशीर्वाद आहेत, तर कार्य व्यवस्थित पार पडेलच. अगदी तुषार सर, श्रीनिवास हे असे बाबा आहेत ना, जे प्रत्येक मुलीला मिळावेत, आणि असे सुद्धा हस्बंड आहेत जे प्रत्येक बायकोला मिळावेत. त्यामुळे खूप छान कॅरेक्टर आहे तुमचं. पण आता आपल्याकडे म्हणतात ना मुलीचा बाबा, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की काय लग्न होईल का जान्हवीचं? कारण पूर्वी एक घटना घडली आहे, त्यामुळे बाबा म्हणून आता काय भावना आहेत? नाही, आता तुम्ही म्हणाला तसं पूर्वी जी आमच्या दुसऱ्या मुलीच्या बाबतीत घटना घडून गेली, ती जरी त्याला काही काळ लुटला असेल तरी ती इतकी मोठी घटना होती, इतका मोठा आघात झालेला आहे. तो साहजिकच आहे की आमच्या अजूनही मनात आहे, कुठेतरी किंतु परंतु आहे. परंतु लक्ष्मीला एक आई म्हणून अर्थातच साहजिक आहे की तिला काळजी म्हणा किंवा टेन्शन म्हणा हे जास्त आहे. श्रीनिवासचा माझा हा माणसाच्या चांगुलपणावर, देवावर, नियतीवर खूप खूप विश्वास आहे. आणि सतत दुःख किंवा सतत आनंद असं काहीच नसतं असं मानणारा तो आहे. ही त्याची फिलॉसॉफी आहे. त्यामुळे समजा एखादी घटना वाईट जी आपल्या दुर्दैवाने घडली, आपण काही वाईट केलं नव्हतं पण तरी घडली, तर देवाच्या मनात नक्की यापेक्षा काहीतरी आपल्याकरता चांगलंच असणार आहे, या विश्वासाने पाऊल पुढे टाकणारा असा हा श्रीनिवास आहे. आणि आता जरी ती घटना घडून गेली तरी दुसऱ्या मुलीचं, सगळ्यात शेंडेफळाचं, अत्यंत लाडक्या मुलीचं, जानूचं लग्न होणार आहे. त्यामुळे खुशी तर म्हणजे खूप आहेच. आणि जी अपेक्षा केली नव्हती, जे स्वप्नातही वाटलं नव्हतं, तितक्या मोठ्या प्रमाणावर हा सोहळा होतोय. म्हणजे आमचा जावई इतका आम्हाला छान मिळालेला आहे, त्याने सगळे अरेंज केलेलं आहे. आणि आपण जर प्रत्यक्षात जर म्हटलं तर झी मराठीने हा इतका मोठा सोहळा, आमचा प्रोडक्शन हाऊस, त्यांनी दोघांच्या संयुक्त आपण ज्याला म्हणूया प्रयत्नांनी हा सोहळा होतोय. त्यामुळे असं मी म्हणेन की कुठल्याही एखाद्या वडिलांना, एखाद्या बापाला असं वाटेल की ज्या पद्धतीनं किंवा ज्या स्केलवर आपल्या मुलीचं लग्न व्हावं आणि सगळे लोक यावेत, सगळी फंक्शन्स व्हावीत, अगदी सागर संगीत सगळ्या गोष्टी व्हाव्यात, तर जे एखाद्या वडिलांचं, एखाद्या बापाचं स्वप्न असेल, ते मला वाटतं झी मराठीनं या आमच्या महामालिका, आमची श्रीनिवास आणि त्यांची दुसरी पारू, अत्यंत लोकप्रिय मालिका, या दोघांच्या महासंगमातून हे जे महा लग्न सोहळा, ग्रँड सेलिब्रेशन आयोजित केलेलं आहे. त्याकरता मला असं वाटतं आमच्या सगळ्यांतर्फे झी मराठीचे खूप आभार, कारण जे मनात होतं त्यापेक्षा जास्तच प्रत्यक्षात येते. तुमच्या बोलण्यावरूनच कळतं की तुम्ही पर्सनली किती एन्जॉय करताय. पण हर्षदा मॅम, मी मगाशी अहिल्यादेवी म्हणजेच मुग्धा कर्णिक यांचा इंटरव्ह्यू केला आणि त्यांनी तुमचं खूप कौतुक केलं. त्यांना खूप मजा येते तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करायला, एक सीनही आहे असं त्या म्हणालात. पण तुम्ही काय सांगाल, पारू या मालिकेच्या कलाकारांबरोबर काम करताना तुमचा अनुभव कसा आहे? किती एन्जॉय करताय सगळे? खूपच छान. एकतर मुळात त्यातल्या बऱ्याचशा कलाकारांना मी पर्सनली ओळखते आणि मुग्धा माझ्यापेक्षा खूप लहान आहे आणि तिला मला मैत्रीण म्हणायचं आहे. सो आम्ही त्याच्यावरून खूप एकमेकींना मस्करी केली आहे एकमेकींची. आणि ती एक सक्सेसफुल मालिका आहे. सगळे कॅरेक्टर्स त्या कॅरेक्टरमध्ये फिट आहेत आणि आय थिंक सगळी मुलं इतकी डाऊन टू अर्थ आहेत आणि इतकी इन आहेत. स्पेशली शरयू, मला वाटतं ती तिची भूमिका इतकी सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट करते आणि शी इज वन ऑफ माय फेवरेट. आणि येस, मुग्धाबरोबर मी आणि दादानी सीन केला त्या दिवशी आमच्या
लोकेशनवर आणि वी हॅड सच अ बॉल. आणि आत्ताच आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं एडिटमधून किंवा डिरेक्शन टीम की तो सीन खूप छान झाला आहे. तर जेवढी मज्जा तिला आली आहे त्याच्यापेक्षा जास्त मज्जा आम्हाला आली तिच्याबरोबर काम करून. आणि एक गोष्ट, मी श्रीकांत बरोबर एक जो सीन केला हो, तो तर हायलाईट असणार आहे. लोकांकरता जरा एक आश्चर्याचा धक्का बसणार आहे लोकांना. कारण कसं आहे की आम्ही चौघही एक कॉलेजमधले मित्रमंडळ आहोत, त्यामुळे नॅचरली प्रत्येकाने जी काही तरुण वयात जी काही गंमत केलेली असते, जी काही मजामस्ती केलेली असते, तर इतक्या वर्षांनी हे लोक आम्हाला अचानक अनपेक्षितपणे हे भेटले आहेत. त्यामुळे कुठेतरी एक जुने दिवस आठवून, जुने दिवस पुन्हा जी काही धमाल मस्ती होती ती करण्याचा एक प्रयत्न, असा एक जो सीन आहे तो असं मला वाटतं करताना खूप मजा आली मला. मी म्हणजे विजय पटवर्धन जो श्रीकांतची भूमिका करतोय त्याच्याबरोबर करताना, आणि मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा हा सीन पाहिल्यावर आश्चर्यही वाटेल आणि त्याचबरोबर धमाल येईल आणि श्रीनिवासचं एक वेगळंच रूप मला वाटतं लोकांसमोर येईल. म्हणजे आमच्यासाठी खूपच सरप्राईजेस आहेत, खूप टस्ट आणि ट्विन्स आहेत. पण आता इतक्या छान जेवण आहे, त्याचा घमघमाट सुटलाय. पण पर्सनली ताबडतोब तू जेवायला बस. तुम्ही असं इतके सारे पदार्थ समोर आहेत, कोणत्या पदार्थावर ताव मारणार आहात किंवा लग्नात गेल्यानंतर एक तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता असतो? मला खरं तर मराठी पद्धतीचंच जेवण आवडतं. त्यामुळे मराठी लग्नांमध्ये आता खूप कमी असतं पंगत, जी आज आपण इथे आयोजित केलेली आहे. आणि त्यात मसाले भात नावाचा एक प्रकार असतो आणि कोथिंबीर वडी असते, ती मला खूप आवडते. जिलबी हो, सगळ्यात आवडतं. त्यामुळे जनरली अर्थात लग्न आता हर्षदा म्हणाली तसं आपलं जेवण हे मला असं वाटतं जगातलं भारी आहे, जगातलं सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे जेवण हे आपलं असतं. पण तुम्ही गोड खाता? जिलबी असेल तर फिटनेस फ्रीक आहेत ते. अरे पण म्हणून काय झालं, म्हणजे कोणी सांगितलं की गोडामुळे वजन वाढतं? नाही, पण खाता का तुम्ही? इतकं डाएट सतत मला दिसतं तुम्ही. सगळं डाएट नाही, जिलबी. अरे जिलबी आई तो सब बाजू में है सब, और फिर मतलब फक्त जिलबी आणि मठ्ठा. एक गमतीशीर प्रश्न आता जिलेबीचा विषय निघाला म्हणून, लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जिलेबी सारखं कॅरेक्टर कोणतं आहे तुमच्या दोघांनुसार? जिलेबी सारखं गोल 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 तर आमची मंगलच आहे ना. माहिती सगळ्यांनाच गोल गोल फिरवत राहते. आणि जर समजा गोल 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 कथानकाचं म्हटलं तर मला वाटतं आमची मालिकाच जिलबी सारखी इतकी अनपेक्षित वळण आणि इतकी एकातेक आहेत की त्यामुळे मला असं वाटतं की जिलबी खाताना जी मजा येते तीच मालिका बहुतेक बघताना प्रेक्षकांना मजा येते. जिलबीचा जो स्वाद आहे गोड, दॅट इज माय दादा. येस, आणि आमची पेअर रादर. येस, फ्रेश जोडी ऑफ 2025. खूप छान जोडी आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं दोघांची गप्पा मारून. पण जातच आता प्रेक्षकांना काय सांगायचंय का? हेच सांगीन की बस भव्य सोहळा आहे आणि तो तुम्हाला पाहायचाच आहे. 27 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत दररोज संध्याकाळी महासंगम, लक्ष्मी निवास आणि पारू यांच्यामधला फक्त झी मराठीवर. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.